राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रमुख यांचा सुद्धा प्रवेश देण्यात आला आहे। श्री रुपालीताई खाडे माजी सभापती पंचायत समिती सदस्य हिंगणा यांचा सुद्धा प्रवेश देण्यात आला आहे। त्याचप्रमाणे गुणवंतभाऊ सामाटे गटनेता राष्ट्रवादी काँग्रेस नगरपंचायत हिंगणा 3 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहे, त्यांचा सुद्धा प्रवेश इथे होत आहे। संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती याचा सुद्धा प्रवेश होत आहे। त्यानंतर आशिषजी फुंड अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस नागपूर जिल्हा, त्याचप्रमाणे दीपाली आशिष फुंड हिंगणा पंचायत नगरसेविका, राजूभाऊ चौधरी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ बावनकुळे साहेब तथा समीर भाऊ मेघे यांच्या नेतृत्वात इथे प्रवेश करणार आहे। त्या सर्वांचं मी स्वागत करतो। सर्वांनी टाळ्या वाजवून या सर्वांचं स्वागत करावं। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा बावनकुळे साहब आप आगे बढ़ो, समीर भाऊ आप आगे बढ़ो। धन्यवाद। प्रवेशाचा कार्यक्रम सुरू करू। मी अतिशय आनंदाने तुम्ही माझ्यासोबत सहभागी झाले। खरोखर मी तुमच्या सगळ्यांची खूप ऋणी आहे। हे तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही। आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, आपल्या नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे मंत्री आणि आपले मार्गदर्शक, एक कर्तव्यशील पालकमंत्री, खऱ्या अर्थाने एक सुपर पालकमंत्री असं म्हणायला हरकत नाही, असे आदरणीय बावनकुळे साहेब, ज्यांच्या नेतृत्वावर, ज्यांच्या कर्तव्यशीलतेवर आणि त्यांच्या विनम्रतेवर सगळी हिंगणा विधानसभा फिदा आहे, ज्यांनी खऱ्या अर्थाने मोठं विजन विकासाचं ठेवलं आहे, जे बोलतात कमी पण काम खूप करतात आणि या स्वभावामुळे, या कामामुळे आमच्या हिंगणा विधानसभेत त्यांनी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक केलेली आहे। असे आपले आमदार आदरणीय समीर दादा, मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार आदरणीय पारवे साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष कोळे साहेब, आमचे दादा अजय भाऊ, मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या ताई अश्विनीताई, माझे मोठे बंधू, जिल्हा परिषदेमध्ये आम्ही दोन्ही टर्म सोबत होतो असे आमचे मनोहर भाऊ, आमचे अनिल दादा आणि या विनोद भाऊ आणि इथे उपस्थित सर्व मंचावरील प्रमुख मान्यवर मंडळी, सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, क्षमा असावी, परंतु मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी आणि या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे शोभा आली आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाचं, या प्रवेशाचं वजन वाढलं, असे माझ्यासोबत सर्व सन्माननीय मंचाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी आलेल्या माजी सभापती, सर्व सन्माननीय नगरसेवक, पंचायत समितीचे सदस्य, सर्व सन्माननीय सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यगण, नुकतेच आलेले आमचे काकाजी धनराज काकाजी अष्टंकर आणि इथे उपस्थित असलेले सर्व हिंगणा विधानसभेतील आजी माजी पदाधिकारी, या सगळ्यांचे स्वागत करते आणि आजपासून राजकीय जीवनाला नवीन दिशेने वाटचाल ही आपण सुरू करू। साहेब, मी आपल्याला सांगू इच्छेन की मागील 2 टर्म मी जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून या जनतेच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने नेतृत्व करण्याची संधी मला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मागील 15 वर्षापासून मी काम करत आहे। गाव अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, जिल्हा निरीक्षक आणि सभापती असा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू केला। प्रवेश करण्याचं खरं कारण म्हणजे विकासाचा दृष्टिकोन। कारण प्रत्येक राजकीय नेता किंवा प्रत्येक
मागचे 15 वर्ष सातत्याने मी राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना प्रत्येक गावातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. पण आजही असं वाटतं की मी कुठेतरी विकासाच्या दृष्टीने कमी पडत होती. शेवटच्या माणसाचा जशा पद्धतीने विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास होत नव्हता. आणि त्या विकासाचा दृष्टिकोन पुढे ठेवून आज आम्ही सगळे आपल्या नेत्यांवर, आपल्या सगळ्यांवर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. आणि निश्चितच मी या प्रसंगी आपल्याला बाहेर जायचंय, जास्त तर बोलणार नाही, पण एक निश्चितपणे सांगू इच्छित साहेब की आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये नाविन्याने येत आहे. म्हणजे आज कंडिशन अशी आहे की मुलगी माहेरी असते आणि आता ती सासरी आली आहे. आणि इतके वर्ष तिथे काम केल्यानंतर इथनं येताना जी मुलीला सासरी जाताना जसं वाटतंय तसं आज मला वाटतंय. पण निश्चितच सासरी आयुष्याचा शेवट होतो. आपण भारतीय संस्कृतीत जगतो. एकदा मुलगी सासरी गेली की तिथून तिची सत्ताच परत जाते. आणि तशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना अत्यंत प्रामाणिकपणे तन मन धनाने काम केलं. एक बोट देखील कोणी उचलणार नाही अशा पद्धतीने काम केलं. जीव ओतून त्या संघटना बांधली आणि तिथे काम केलं. निश्चितच आजपासून हा भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा गळ्यात आल्यानंतर या पक्षासाठी देखील प्रामाणिकपणे आणि तन मन धनाने सर्वस्व अर्पण करून काम आम्ही सर्वस्व अर्पण करून काम करू एवढीच ग्वाही देते. परंतु याबरोबर माझ्यासोबत आलेल्या, माझ्यावर विश्वास ठेवून, आपल्यावर विश्वास ठेवून या पक्षामध्ये आलेल्या सर्वांचा यथोचित मान सन्मान व्हावा अशी माझी आपल्याला या प्रसंगी आमदार साहेब, बावनकुळे साहेब आणि सर्व मंचावरील नेत्यांना, पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांना माझी अशी विनंती राहणार आहे. कारण प्रत्येकाला आयुष्यामध्ये स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार आहे. निश्चितपणे मी 2014ला ज्यावेळेला जिल्हा परिषद सदस्य होती त्यावेळेला साहेब आपण पालकमंत्री होता. आपल्या कामाचा धडाका मी पाहिलाय. मी विरोधात जरी होते तरी प्रत्येक काम, माझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आणि प्रत्येक काम हे धडाडीने पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यावेळी देखील बावनकुळे साहेबांनी केला. आणि निश्चितपणे आमच्या गावातले जे सरपंच आले आहेत 1.5 वर्ष निवडून येऊन झालं, आम्हाला निधी मिळाला नाही. आणि आता आम्ही निधीच्या अपेक्षेने, कामाच्या अपेक्षेने आम्ही तुमच्यापर्यंत आलोय. मी मान्य करेन की थोडा वेळ मागे पुढे होऊ शकते, पण आपलं जे विजन आहे विकासाचं त्या माध्यमातून आम्हाला सुद्धा या विकासामध्ये समाविष्ट करून घ्या ही नक्कीच आपल्याला विनंती करते. आणि आपल्याला एक सांगू इच्छित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाजवळ तालुक्यामध्ये 24 सरपंच होते. 51 पैकी 24 सरपंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. त्यापैकी 16 सरपंच आज आमच्या सोबत इथे आलेले आहेत. आणि एवढ्या मोठ्या संख्येने आपल्यावर विश्वास ठेवून आमचे सरपंच, हिंगणा नगर पंचायत मधील सर्वच नगरसेवक, काही आजी माजी पदाधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य, संचालक, खरेदी विक्रीचे संचालक, अशा पद्धतीने जे काही लोक आमच्या सोबत, जे काही प्रमुख मंडळी आमच्या सोबत इथे आलेले आहे त्या सगळ्यांना निधी आणि मान सन्मान मिळावा एवढीच आपल्या समोर मी विनंती मांडते, निवेदन करते. आणि साहेब एक सांगू इच्छिते की आता यानंतर ज्या ज्या काही ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होतील तर त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा हा निश्चितपणे आमच्या सगळ्यांकडून धरला जाईल, उंचावला जाईल आणि मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी निवडून आपण हिंगणा विधानसभेत आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण निवडून आणू एवढ्या आजच्या प्रसंगी बोलते. सहकार क्षेत्र सुद्धा हिंगणा विधानसभेत खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि सहकार क्षेत्रामध्ये आज जरी मी भारतीय जनता पक्षात आलेली आहे तरी सुद्धा आपला पक्ष हा सहकार क्षेत्रात कुठेतरी मागे आहे. साहेब आपण जर लक्ष घातलं, दोन्ही नेत्यांनी आमच्या जर लक्ष घातलं, जिल्हाध्यक्षांनी जर लक्ष घातलं तर निश्चितपणे सहकार क्षेत्रात सुद्धा आपण एक मोठं काम करू शकतो. हिंगणा विधानसभेमध्ये जे आमचे नेते होते अतिशय वयोवृद्ध असताना सुद्धा मी म्हणजे पक्ष अशा आविर्भावात ते आज सुद्धा जगत आहे. आणि या त्यांच्या धोरणामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना ही तिथे संपुष्टात आलेली आहे. तेव्हा आमच्या सगळ्यांना आपण समावून घ्यावं. निश्चितपणे
स्वाभिमान. आणि आता माझ्याबरोबर आजपासून आपल्याला नवीन नारा सुरू करायचा आहे. भारतीय जनता पक्षाचा जोरात नाही आला तिकट आवाजाला जोरात. भारतीय जनता पक्षाचा. धन्यवाद. उपस्थित झाले आहे. मागील 10 वर्षापासून त्यांच्याशी सतत आम्ही लढत असतो, पण त्याच्याबद्दल मी बोलतो भाषणामध्ये. उपस्थित गुजरातताई, हरिभाऊ, आमचे कुंभारेजी उपस्थित, अश्विनीताई मोडालेजी उपस्थित, गंगाजी अष्टंकरजी उपस्थित, सगळे महामंत्री, आमचे सगळे जुने आणि नवीन आपले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, सगळे नेतेगण, उपसरपंच, सरपंच, नगरसेवक आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, मागील 2 महिन्यापासून आजच्या या दिवसाचा आपल्याला सगळ्यांना आपण त्याची वाट बघितली. पण मागील 2 महिन्यापासून आम्ही सतत उर्मिलाताई आणि आम्ही सगळेजण चर्चा करत होतो. 1-2 तारीख सुद्धा ठरल्या, पण कधी आदित्य मावळे साहेबांना प्रॉब्लेम होता, कधी मला होता, कधी ताईंना होता, आणि वेगवेगळ्या माध्यमातून काही अपचर्चा, अपप्रचार सुरू झाला होता की यांची इच्छा नाही, त्यांची इच्छा नाही. आणि शेवटी आज आम्ही ठरवलं होतं की या महिन्याच्या शेवटपर्यंत आपल्याला या प्रवेशाचा कार्यक्रम निघून घेतला तर सगळ्या अपप्रचाराला विलंब लागेल. म्हणून आम्ही बावनकुळे साहेबांना विनंती केली की आम्हाला तुम्ही वेळ द्या. पण बावनकुळे साहेबांचा म्हणजे बावनकुळे साहेबांच्या पायामध्ये पाय नाही, त्यांच्यामध्ये चक्र आहे, ते सतत फिरत असतात. आणि म्हणून त्यांना आज आम्ही विनंती केली की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला तुम्ही 1 तास द्या. त्यांना आता बहुतेक शिर्डीला जायचं आहे, म्हणून मी सगळ्यांना काही जास्त वेळ घेत नाही. मागील 10 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे लोक आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून, आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून विकासाचे कामं केली. आणि फालतूच्या राजकारणामध्ये, भानगडीमध्ये आम्ही राहिलो नव्हतो. या तिघही लोकांकडनं, या तिघही नेत्यांकडनं आम्ही फक्त एकच शिकलो, तो म्हणजे विकास आणि फक्त विकास. कुठल्या पक्षाचा माणूस आहे आम्ही कधीच विचारलो नव्हतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींनी हळूहळू राष्ट्रवादीचे काही लोक मागे 10 वर्षापासून आम्हाला तुलत. आणि मी नेहमी हसत खेळत पाठिंबा पुढे आम्ही फिरताना म्हणजे मतदारसंघामध्ये कुठेही लग्नामध्ये कुठेही दिसताना मी म्हणायचो की प्रभू काय ठेवलाय, तुम्ही येऊन जा, तिथं काय ठेवलाय येऊन जा. आणि 10 वर्ष 10 वर्षानंतरचा आज हा मुद्दा आला. आणि मला आनंद आहे की आपल्या सगळ्या मोठ्या संख्येने आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपल्याला सगळ्यांना सामावून घेण्याची जबाबदारी ही आमची आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, आता काही वाद होईल, नवीन जुने, समजा परिवार मोठा झाला तर घराची भांडण पडतात, भांडे वाजतात, पण सगळ्यांना सामावून घेण्याचं काम हे तसं आमचं आहे. तसं आपल्या सगळ्यांनी मी विनंती करतो. काही लोकांना दुःख होईल, काही लोकांना आनंद होईल, दुःख सुख हे सगळ्यांना सांभाळून घेणं हे माझं तर कर्तव्य आहे, पण आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आता ज्या लोकांना दुःख होईल त्यांनाही बोलून थोडंसं समजून काय समजतं ते समजून, पण सगळ्यांचा मान ठेवण्यात येईल. आणि उज्ज्वला त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे मी 10 वर्षापासून या मतदारसंघात काम करत असताना नेहमी उज्ज्वलाताईंना बघायचं, ज्या पद्धतीने ते कर्मठ आहे, जे काम त्यांनी हातात घेतलं ते काम पूर्ण केल्याशिवाय राहत नव्हत्या. आम्ही दुसऱ्या पक्षात होतो, पण त्यांचा कामाचा त्यांनी आदर ठेवला, त्यांनीही माझ्या कामाचा आदर ठेवला. आमच्यामध्ये राजकीय मतभेद होतं, पण कधीही व्यक्तिगत मतभेद आम्ही तर कधीच ठेवत नाही, पण उज्ज्वलाताईंनी पण ठेवलं नाही. आणि ही चांगली बाब आहे. म्हणून आज एका परिवारामध्ये आपण सगळे बसतोय. आणि मी आदरणीय बावनकुळे साहेबांनाही आज विनंती करीन की भाऊ, आज तुम्हीच बघा, आपला हिंदुत्वाचा भारतीय जनता पार्टीचा परिवार वाढलाय. आणि जेव्हा परिवार वाढतो तेव्हा जबाबदारी येते, आणि जबाबदारी आली तर सगळ्यांना विकासाचं धोरण घेऊन सगळेजण राजकारणात येतात. कोणीही दुसरा विचार करून राजकारणात येत नाही. म्हणून विकासासाठी आता आपला आशीर्वाद जो डबल होता
आता त्याला ट्रिपल केला सुद्धा आपण लावू नका साहेब. एवढीच विनंती करा. आता सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी आदरणीय बावनकुळे साहेबांना विनंती करतो की ते आपलं मार्गदर्शन आपलं सगळ्यांना. हिंगणा विधानसभेचा आवाज एवढा कमजोर असला तर कसं होईल? ते उद्भवण्याचा पक्ष प्रवेश आहे. तर जोरात ऊर्जा, विधानसभेची ऊर्जा जर आली पाहिजे. आपलेच पक्ष प्रवेश आहे. भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम, जय जय श्रीराम. हर 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 हर. व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे माननीय अध्यक्ष सुधाकरराव मोडेजी, आपल्या पक्षाचे नेते राजभाऊ पारवेजी, महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये अत्यंत सक्रिय, एक अनुभवी आणि ज्यांना महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या भाजपाचे उत्कृष्ट आमदार म्हणून सर्वेक्षण केलं. मागच्या 10 वर्षापासून प्रत्येक 6 महिन्याला आमच्या आमदारांचा सर्वे होतो. या सर्वेमध्ये महाराष्ट्रात 288 पैकी जे 25 अत्यंत उत्कृष्ट काम करणारे आमदार आहेत, त्यामधला एक कोहिनूर हिरा आपले समीर मेघे आहेत. असे आपले लोकप्रिय आमदार समीर मेघेजी, या ठिकाणी उपस्थित माननीय अजय बोरारेजी, आमदार शिवराजी, बीडी सोनटक्केजी, माननीय दादा दासशंकरजी, या ठिकाणी उपस्थित माननीय अनिलदासजी, माननीय मधुर कुमारेजी, व्यासपीठावर अनेक मान्यवर नेते उपस्थित आहेत. पण आता अमरावतीला जायचं, अमरावतीला कार्यक्रम आहे, रत्नागिरीला कार्यक्रम आहे. त्यामुळे तरी मी माननीय समीर मेघेजी यांना सांगितलं त्यांनी की मला पक्ष प्रवेश करायचा आहे. मलाही वाटलं की एक अनेक वर्षापासून जे उज्ज्वलाताईला आम्ही सांगायचो, देशाच्या विकासामध्ये, महाराष्ट्राच्या विकासाकरता आपण आणि नागपूर जिल्ह्याच्या विकासाकरता आपलं भारतीय जनता पार्टी केलं आवश्यक आहे. माझी अनेक दिवसापासून इच्छा होती. मी मागच्या वेळी पालकमंत्री असताना सुद्धा उज्ज्वलाताई जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांना या पक्षामध्ये येण्याकरता, आपल्या पक्षामध्ये येण्याकरता खूप त्यांना प्रयत्न केला. त्यांना या पक्षात आल्यानंतर समीर भाऊच्या नेतृत्वामध्ये कसं विकसित हिंगणा होऊ शकतं, ही विधानसभा विकसितकडे कशी जाऊ शकतं, याचाही त्यांना मी विनंती केली होती. पण मला आज अभिमान आहे त्या उज्ज्वलाताई समीर भाऊच्या नेतृत्वामध्ये आपल्या 16 सरपंचासहित आणि अनेक मान्यवर, बाजार समितीचे काही मान्यवर नेते या ठिकाणी आहेत, सेवा सहकारी सोसायटीचे नेते आहेत, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश जरी 400-500 कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिसत असेल तरी आपल्या मागे 5,000-10,000 पदाधिकारी ज्या येऊ शकले नाही त्यांचाही आज पक्षप्रवेश आला आहे. आणि पुढच्या काळामध्ये हिंगणा विधानसभेमध्ये एक चांगला मोठा मेळावा घेऊन त्या ठिकाणी आपण पक्षप्रवेश करण्याचाही एक मोठा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. खरं तर आज उज्ज्वलाताई पक्षप्रवेश करताना त्यांचा लग्नाचा वाढदिवसही आहे. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. आपण कुठेतरी कालच सांगितलं की उज्ज्वलाताईचा वाढदिवसा लग्नाचा मी कन्फ्युज होतो, बोलू की नाही बोलू, तर नसेल तर प्रॉब्लेम. त्यामुळे बरोबर आहे ना, काय बरोबर आहे. आता पुढचं द्यावं लागेल. चांगल्या दिवशी उज्ज्वलाताईच्या वाढदिवसा लग्नाचा आणि खरं तर या ठिकाणी उज्ज्वलाताईच्या भावना व्यक्त केल्या. शेवटी पक्ष बदलताना मनावर प्रेशर असतं की ज्या पक्षामध्ये आपण वर्षानुवर्ष काम करतो, ज्या पक्षाचे तत्व विचार ते वर्षानुवर्ष आपण आपल्या मनात रक्तामध्ये उतरवतो आणि अशी वेळ आपल्यावर येते
इतकं मोठं 15 वर्षाचं काम सोडून त्या पक्षाची असलेली आपली अहमियत, ज्या पक्षात होतो आपण त्या पक्षात असलेलं आपलं स्थान, हे सर्व स्थान सोडून जेव्हा आपण दुसऱ्या पक्षात जातो तेव्हा मनावर एक मोठा दगड असतं, प्रेशर असतं. आणि हेही प्रेशर असतं की उद्याच्या ज्या राजकारणाच्या शिडीवर आपण चढलेलो आहोत, ज्या समाजाच्या शेवटच्या कल्याणाकरता आपण काम करतो आहे, ज्या समाजाला आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे, त्या समाजाला न्याय मिळवून देण्याकरता खऱ्या अर्थाने आपली घेतलेलं जे काही निर्णय आहे तो योग्य आहे की नाही याचंही प्रेशर पक्ष प्रवेश करताना मनावर असतं. आमच्यासारखे कार्यकर्ते ठीक आहे की आम्ही लहानपणापासूनच भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, त्यामुळे आम्हाला काही प्रेशर असत नसतं. पण उज्ज्वलाचं नक्की प्रेशर असेल की या ठिकाणी आपण पक्ष बदलताना आपली भूमिका ही समाजासमोर काय जाईल. पण एक गोष्ट खरी आहे की ज्यांच्याकडे विचार आले नाही, ज्यांच्याकडे विकास झाला नाही, ज्यांना पुढचं भविष्य नाही आहे, शेवटी आपलं आयुष्य, आपलं हाडाचे काळ रक्ताचं पाणी किती दिवस करायचं, ज्यांना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या दुःखाची जाणच राहिली नाहीये, नुसतं गोल एवढेपणा सुरू आहे रोज, जे इतके आपटले तरी त्यांना सुधरत नाही. आता बघा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी थोडा भारतीय जनता पार्टीला कमी मतं मिळाले. आणि किती मतं मिळाले मला माहित असलं पाहिजे म्हणून सांगतो. जी लोकसभेची निवडणूक झाली, जे बर्वे निवडून आले, त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभेच्या निवडणुका होत्या, खासदारकीच्या मोदीजींच्या निवडणुका होत्या. 2,48,00,000 मतं भाजपा महायुतीला मिळाले, आपल्या 17 सीट निवडून आल्या. 2,50,00,000 मतं काँग्रेस महायुतीला, काँग्रेस आघाडीला मिळाले. 2 लाख मतं जास्त मिळाले. 14 कोटीच्या महाराष्ट्रात 2 लक्ष मतं त्यांना जास्त मिळाले, म्हणून त्यांचे 31,000 निवडून आले, बर्वे निवडून आले, 31,000 निवडून आले. आपण मागे राहिलो. आपण 17 सीट फक्त भाजपा महायुतीला मिळाल्या मोदींच्या निवडणुकीमध्ये. लोकसभेमध्ये मात्र काँग्रेस आघाडीला 31 सीट मिळाली. 2 लक्ष मताची निवडणूक झाली. 2 लक्ष मतं जर भाजप महायुतीला मिळाले सुद्धा आपण 31 झालो असतो, काँग्रेस महाविकास आघाडी 17 झाली. पण आम्ही नंतर थांबलो नाही. माननीय देवेंद्रजी, मी, एकनाथ शिंदेजी, आमचे अजित पवारजी, आम्ही सर्व बसलो आणि पुढच्या 4 महिन्याच्या विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या तेव्हा आम्ही तर आमच्या मनात शॉक होता की आपण आता हरलेलो आहे. 31 खासदार आपले हरले, कसं जिंकायची विधानसभा, कसं जिंकायचं आपले सरकार. आमच्याकडे प्रचंड प्रेशर होतं. पण माननीय देवेंद्रजी, आपल्या सरकारच्या 3 मंत्र्यांनी, तिन्ही नेत्यांनी विकासाची योजना तयार केली. 15-16 अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्या सरकारने काम सुरू केलं. शेतकऱ्याला मोफत बीज देण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्याच्या शेतातलं विजेचे बिल शून्य राहील पुढचे 5 वर्ष, हा निर्णय आपण घेतला. लाडक्या बहिणींना पुढच्या काळामध्ये 1-2 वर्षामध्ये जे आपलं सरकार सेटल झाल्यानंतर 2100 रुपये महिन्याचा आपण निर्णय घेतला. एवढंच नाही तर आता शेतकऱ्यांच्या शेतामधल्या प्रत्येक शेतकऱ्याला अॅग्रो टॅगच्या माध्यमातून नोंदणी करून घेण्याचा निर्णय घेतला. एवढंच नाही तर पुढच्या काळामध्ये 45 अत्यंत महत्वाच्या विषयावर, म्हणजे या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या शेतात रस्ता असला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात वीज असली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणी असलं पाहिजे. जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतात रस्ता वीज पाणी राहणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र समृद्ध होणार नाही. या भूमिका आम्ही स्वीकारल्या आणि या 5 वर्षामध्ये आम्ही ठरवलं या राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती, सर्व नगरपंचायती, सर्व महानगरपालिकामध्ये एकीकडे शहरीकरण जे सुरू आहे, शहरीकरणाला कसा न्याय मिळेल आणि दुसरीकडे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला, मागासवर्गीय माणसाला कशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही काम करू. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार साहेब त्यांच्या पक्षाने कन्फ्युजनचं राजकारण केलं महाराष्ट्रामध्ये. सांगितलं भारतीय जनता पार्टी आली, मोदीजी आले तर संविधान बदलून टाकतील. या पद्धतीचं खोटं राजकारण कोण मत घेतलंय. पण भारतीय जनता पार्टी आम्ही सर्वांनी विकासाचं मॉडेल मांडलं आणि मला आज मला अभिमान आहे. आज बघा, महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मोठं यश म्हणजे जेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाने जेव्हा आम्ही बघितले, जे 2,48,00,000 मतं भाजपा महायुतीला भेटले होते
ते वाढून 3,18,00,000 मतं भाजपा महायुतीला मिळाले. इतकं काम आपण उभं केलं आणि काँग्रेसला 2,50,00,000 मतं मिळाले होते. शरद पवार साहेब सर्व मिळून ते 2,17,00,000 आले. 1 कोटी मतं जास्त मिळाले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आणि म्हणून 288 पैकी 237 महाराष्ट्राचे आतापर्यंतच्या विधानसभेचे सर्व इतिहास तर 17 पैकी 15 असतो ना आपण 17 पैकी 15 निवडून आल्या ग्रामपंचायत मध्ये असं 288 पैकी 237 सीट निवडून आल्या आणि महाराष्ट्राच्या सर्व इतिहासामधला सर्वात मोठा विजय या ठिकाणी झाला. आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती मी समीर भाऊला केली होती. मी राज्याच्या सर्व आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे, पक्षाच्या अध्यक्ष म्हणून केली आहे. जरी आपलं सरकार आलं असेल तरी आपल्याला समाजामध्ये चांगले काम करणारे विविध पक्षाचे कार्यकर्ते भाजपमध्ये आणले पाहिजे. शेवटी एका निवडणुकीत जिंकले आणि साला थोडी जिंकतं. पुढच्या जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नगरपालिका आहे, नगरपंचायती आहे. या राज्यातल्या 100% ग्रामपंचायती नगरपंचायती म्हणजे उद्या 27,000 सरपंच हे भाजपा महायुती झाले पाहिजे. 13,300 नगरसेवक या महाराष्ट्रात 13,300 नगरसेवक पद लढणार आहेत. 13,300 कार्यकर्ते निवडून लढवायचे आहे. हे सर्व भाजपा महायुतीने निवडून आले पाहिजे. या राज्यातले सर्व नगरपालिकेचे अध्यक्ष, सर्व महानगरपालिका मुंबईपासून नागपूरपर्यंत सर्व महानगरपालिकेचे महापौर भारतीय जनता पार्टी महायुतीचे असले पाहिजे. सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष हे भाजपा महायुतीचे असले पाहिजे. याकरताची लढाई सुरू झाली आहे. आता नेत्याच्या निवडणुका संपल्या. आता आमदार खासदारकीच्या निवडणुकीचं वर्ष 2024 होतं. आत्ताचं 2025 हे कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं वर्ष आहे. कार्यकर्त्याच्या निवडणुकीचं वर्ष आहे. आणि म्हणून आम्हाला सर्वांना काय करायचं आहे व्यासपीठ आमच्या नेत्यांना ज्यांना कमळ मिळेल त्या कमळाला निवडून आणण्याकरता आपला महायुतीमध्ये काही लोक जातील त्यांना निवडून आणण्याकरता आपल्या सर्वांना काम करायचं आहे. आणि म्हणून उज्ज्वला ताई घोडारे सारख्या ज्या ठिकाणी गॅप आहे अजूनही माझी विनंती आहे समीर भाऊ भोकारा सर्कलमध्ये काही असं केलं पाहिजे त्या सर्कलची चिकचिक बंद झाली. आता याच्याकडे तर असं लफडा होता म्हणजे समीर भाऊकडे एक नेता आला लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक नेता आला तो काय म्हणला आता तर समीर वेगेला मी समीर बेगे जो गुलाल उधळतो तो गुलाल समीर बेगे उधळू शकणार नाही. त्याच्यात कोण आलं होतं जोरात सांगा कोण आलं होतं काय म्हटलं होतं हिंगणा विधानसभेचा गुलाल मीठ निवडून करणार असं म्हटलं होतं ना. काय झालं सावनेर विधानसभा जिंकता आली नाही. सावनेर विधानसभा त्यांची स्वतःची विधानसभा त्यांना पराभूत व्हावी लागली. ही परिस्थिती जनतेने केली. ही परिस्थिती आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या विश्वास ठेवला. खऱ्या अर्थाने जास्त राजकारणाची अरेरावी चालत नाही. राजकारण अरेरावीचं नाही आहे. राजकारण हृदयाचं हृदयाने हृदयाला व्यक्तीला जोडणे मनाने लोकांना जोडणे तरच राजकारणात माणसं पुढे जातात. आज नितीनजी असतील देवेंद्रजी असतील मी असेल हे व्यासपीठ आहे. हे परिवाराचे संबंध निर्माण करणारे मी कार्यकर्ते आहोत. राजकारण हे त्यानंतर 90% 10% राजकारण करत 90% लोक जोडत पुढे जातो आम्ही. आज तुम्ही आमच्या विश्वास का ठेवला. मला वाटलं की माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी 2047चा विकसित भारत मांडला आहे. जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता माननीय प्रधानमंत्री मोदीजीमध्ये आहे. जगातला सर्वोत्तम भारत आज जगातल्या सर्व देशामध्ये माननीय मोदीजींनी आपल्या देशाला प्रचंड ताकदवान तयार केलेला आहे. आज अमेरिकेसारखे देश रशियासारखे देश हे देश आपल्या पाठीशी काय कारण मोदीजींची क्षमता निर्माण केली आहे. आणि माननीय देवेंद्र फडणवीसांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. काल माननीय देवेंद्रजींनी या राज्यामध्ये 15 लाख कोटी रुपयाची नवी गुंतवणूक विदेशात आणली आहे. जेणेकरून उद्या बुट्टीबोरी एमआयडीसी असेल हिंगणा एमआयडीसी असेल या ठिकाणी कोराडीचा नवीन प्रोजेक्ट असेल 15 लाख कोटी रुपयाचा नवीन इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे. समृद्धी सारखा नवीन महामार्ग कधी काँग्रेस पार्टीने मारला नसता. या महाराष्ट्र नागपूरला बघा 15 वर्षापूर्वी कोणी नागपूरला बोलवा तुम्ही तुमच्या नातेवाईक त्या आला नसेल आणि आज नागपूरला आल्यानंतर
नागपूर शहर हे आंतरराष्ट्रीय शहर करण्याचा निर्णय आपण केला खऱ्या अर्थाने. म्हणून आम्ही या ठिकाणी उज्ज्वलाताईला विनंती केली आणि उज्ज्वलाताई तुम्ही विकसित महाराष्ट्राकरता आले, विकसित भारताकरता आले, विकसित हिंदाकरता भाजपमध्ये आले आणि तुम्हाला कधीही वाटणार नाही तुम्ही या ठिकाणी नवीन आहे. तुम्हाला असं वाटेल मी अशा पक्षामध्ये गेलो आहे, या पक्षामध्ये शासन नाहीये, माहेर आहे असं तुम्हाला वाटेल. शासनाची भूमिका कधी तुम्हाला वाटणार नाही. या ठिकाणी माहेरच्या मुलींसारखं आम्ही सांभाळण्याचं काम आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये केलं आणि म्हणून या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाला यश मिळालं. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देश मजबूत करण्याकरता, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र मजबूत करण्याकरता, नितीन गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्राला नागपूरला विकासाकडे नेण्याकरता आपण सर्वांनी आले आणि आपल्या सोबत एखाद्या वेळेस मी एखादी गोष्ट नाही करणार, पण समीर मेघे आमदार असे आहेत तुम्ही त्यांच्याकडे गेल्यावर कधी कुठल्या गोष्टीला परत येत नाही. इतका उत्कृष्ट आमदार आपल्या पाठीशी आहे. त्यामुळं काही बरं झालं अजून तुम्ही जास्त वेळ खराब नाही केला. जास्त वेळ खराब केला असता त्याही तुमचा वेळ खराब झाला असता. त्याला तर राहिले सुरले जे लोक आहेत ते आम्हाला काल फोन केलाय का नाही हो आपले जमत का तुला उद्योगाला या तुला ते आल्यानंतर आता काही जमण्याचं चान्स नाही आहे. तुला काही दिवस आम्हा बघू पण उज्ज्वलाताई तुम्ही उत्कृष्ट काम करा. तुमच्यामध्ये नेतृत्वाची क्षमता आहे, तुमच्यामध्ये कर्तृत्व आहे, तुमच्यामध्ये या ठिकाणी समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याच्या मनामध्ये या ठिकाणी गुणगाण आहे. तुम्ही आपल्या सर्व विषय मी आपल्याला आवर्जून सांगेल. माननीय समीर मेघे असतील, मी असेल, माननीय मुख्यमंत्री असेल आणि आपल्याकडे उज्ज्वलाताई ही नाही आहे. म्हणजे काँग्रेस पार्टी कसं आहे राष्ट्रवादीमध्ये समीर भाऊ एखादा कार्यकर्ता आपल्याला सोडून वरच्या लीडरला भेटायला गेला. एखादा कार्यकर्ता म्हणजे एक नेता बंगसाहेब आहे, बंगसाहेब समजा त्यांना सोडून एखादा व्यक्ती वरच्या नेत्याला भेटायला गेला शरद पवार साहेबांना, त्याचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत मला विचारून नाही गेला, मला पाहून नाही गेला, मला सांगून नाही गेला. आपल्या पार्टीमध्ये उदाहरणार्थ ही भावना नाही आहे. आपल्या पार्टीमध्ये तुम्ही माननीय प्रधानमंत्र्याला भेटले, मुख्यमंत्र्याला भेटले, गडकरी साहेबांना भेटले, बावनकुळेला भेटले, समीर मेघे आणि माझ्या कधीच मनात येणार नाही उज्ज्वलाताईंची भेटायला कधीच मनात येणार. कारण आपल्या पक्षामध्ये स्थिरता आहे, स्तरीय आहे. पक्ष प्रत्येकाला आपापल्या पक्षामध्ये एक त्या ठिकाणी स्थान आहे. ते स्थान मजबूत करण्याकरता आपण